भाचा आला बघा आमचा सुट्टीला गावागड. मग भाच्याला जरा सकाळ सकाळी उठवलं. आळस कसा द्यायला आला बघा, उठणं घालतात. नाटकी लय करतोय बघा ह्यो. डॉनच म्हणजे डॉनच आहे आमचा ह्यो भाचा म्हणजे. तिथनं चहा प्यालतो, लगेच आला बघा ह्यो मन्या डॉन. मन्या म्हणजे कणी पाटला सोडत नाही बघा. सकाळ संध्याकाळ म्हणजे 24 तास आमच्या पाठीमागच असतोय. ह्याला दूध द्या, ह्याला दूध कणी 5-5 आणि 10-10 मिनिटाला नुसतं दूधच लागते. तिथनं आलो बघा शेताकड. मग इथं हिरीतलं कणी पाणी काढायचं होतं, तंबाखूच्या तरवाला पाणी मारायचं होतं. मग घागर आणि झारी घेतली आणि पहिला घागर भरून घेतली, मग त्यानंतर झारी भरून घेतली आणि आलो तंबाखूच्या तरवाजवळ पाणी मारायला. तंबाखूच्या तरवाला कणी लय जपा लागते बघा, लहान मुलासारखं जपा लागते. त्याला रोग वगैरे जास्त असतात नाही, त्यामुळे कणी मग तंबाखूच्या तरवाला कणी पाणी ते असं सकाळ संध्याकाळ मारा लागते बघा. पाणी ते सगळं व्यवस्थित मारून घेतलं. तंबाखूचं तरू कसं आलंय कमेंट करून सांगा. 4 सर्टी टाकल्यात बघा. तरू काय यावेळी एवढं चांगलं या नाही, तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा कसं आले तंबाखूचं तरू. त्यानंतर कणी ब्रदर आणि मी आलतो शेताकड. भुईमुगाच्या शेंगा काढायच्या होत्या. मग ब्रदर आमचं कणी तिकडे शेंगा काढायला बघा आणि मग मी पण इकडे शेंगा काढायला चालू होत्या. या तुम्ही शेंगा खायला. शेंगा काय ह्यावेळी जास्त नाहीत, 4-4 शेंगा आहेत. पीक ह्यावेळी कणी शेंगाचा जरा उतारा कमी आहे हो, त्यामुळे कणी शेंगा काय जास्त नाहीत. मग शेंगा देऊन काढून घेतल्या. मग शेंगा काढून झाल्यानंतर कणी बावच्या काढायच्या होत्या बघा. मग बावच्या काढायला चालू केल्या बघा. ह्या बावच्या बघा बिन औषध नाही काय नाही, या पावसाळ्यामध्ये टोकनलेल्या बावच्या आहेत. एवढ्या चव लागतात कणी, 1 नंबर क्वालिटीच्या जवारी बावच्या आहेत बघा. बिना औषधाच्या फवारणीच्या बावच्या आहेत. 1 नंबर खतरनाक आमटी लागत्या बघा. मग बावच्या कणी पाट 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 सगळ्या तोडून देणे घेतल्या बघा, कारण की जायचं होतं अजून वैरण कापायला. येळाला एक धार नव्हती. मग दगड घेतला बघा ह्यो चोळत्याला आणि येळा घेतला हातात आणि चोळा चालू केलं. इकडल्या बाजून आणि तिकडल्या बाजून कणी दोन्ही बाजून असं कणी व्यवस्थित चोळा लागते बघा. मग तवा कुठं कणी त्याला अशी धार अशी चरचरीत येते बघा 1 नंबर. मग बघितलं धार देणं आल्या काय, मग धार देणं व्यवस्थित आलते बघा. आणि आता ट्रायली घालवलोय बघा वैरण कापायला. बघा धार कशी आल्या, काट 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 वैरण कापाले बघा. सुपर फास्ट धार आलेली आहे, त्यामुळे कणी विषय हार्ड. आज वैरण बघा एक 15 पेंड्या कापलेल्या आणि पिंडी कशी बांधायची तुम्हाला दाखवले बघा. या असं पिंडी बांधा लागत्या. सुट्टी नॉट, कामाला सुट्टी करून चालत नाही बघा. शेतकरी म्हणजे विषय हार्ड असतोय बघा, जगाचा पोशिदा उगाच म्हणत नाहीत. तिथनं आलो घरात. आमचा भाचा मस्तपैकी इथं सोप्यावर पडला बघा टी व्ही बघत आणि भाजी कणी इकडं लुटून काढायला आल्या. मग त्यानंतर कणी दोडका घेतला बघा. दोडका फोडायचा होता. मग दोडक्यावर एक खांड करून बुक्की गाठली बघा. ह्यो का फुटणं जाता लवकर. मग कसं बसं इकडे तिकडे हे करून कणी त्याला फोडलं आणि त्यातलं बी त्यानं बाहेर काढलं बघा. आणि लगेचच कणी खुरपं घेतलं आणि दारात गेलो बघा. दोडकं त्यानं कणी हे असं टुकणून घेतलं. म्हणजे कसं 1 महिन्याभरात कणी आणि एक वेल येतोय त्याला दोडकं लागतात हो. सुट्टी नाही म्हणजे आमटीचं टेन्शन नसते, त्यामुळे कणी दोडकं इकडे तिकडे दारात कणी जागा जी रिकामी होती कणी त्या जागेत सगळं टुकणून त्यानं घेतलं बघा दोडकं. दारात आमच्या आई कणी इथं शेंगा तोडायला बघा आणि इकडं कणी आमचा भाचा पण कणी शेंगा तोड लागायला आला बघा. कसा आहे कार्तिक डॉन, नादाला लागायचं नाही. मग आई तिने इकडे शेंगा तीन तोडत होती. मग तिथनं मला जनावर धुवायची होती बघा. मग आलो मी गोट्यात जनावर धुवायला चालू केली बघा. यासनी कणी आंघोळ घालायला लागत्या. 4-5 दिवस झालं कणी गायरासनी धुवायला लागते, त्यात काय वाद नाही. मग पाणी आलतं, मग धुलं बघा चरचरीत. यासनी एकदम चकचकीत असं कणी फ्रेश करून टाकलं. यासनी मस्तपैकी तिघासनी कणी आंघोळ घातली. मग मी पण आंघोळ करून घेतली बघा. त्यानंतर कणी कपडे देऊन घातली बघा. मस्तपैकी आवरलो बिवरलो आणि कणी आपल्याला कणी अष्टिगंध लावल्याशिवाय आपल्याला का भारी वाटत नाही बघा. मग मस्तपैकी अष्टिगंध असा लावा लागतोय बघा, त्याच्याशिवाय कणी आपल्याला भारी वाटत नाही. तर गाईज ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका.